नमस्कार मैत्रिणींनो. चला तर म्हटलं आज भाजीला काहीच नव्हतं आणि रोज काय बनवायचा हा पण प्रश्न पडतो. मग आज म्हटलं चला शेवभाजी तरी बनवूया. म्हणून मग शेवभाजी बनवायला घेतली. माझ्या भाज्या काय एवढ्या काय अशा मसालेदार वगैरे नसतात. साधं कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी आणि आपलं घरातलं तिखट आणि जर रस्सा भाजी असेल तर मग मी शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकते. पण आता ह्या शेवभाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायची गरज नाही. फक्त साधं कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, थोडी आलं लसूण पेस्ट असेल तर ती टाकायची आणि पाणी टाकायचं. ते पाणी म्हणजे पाणी आपली जेवढी शेव असेल तेवढं पाणी टाकायचं. शेव आपली त्यात पूर्ण बुडाली पाहिजे आणि नंतर मग त्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. गॅस बंद केला की मग नंतर जेव्हा आपल्याला जेवायचं आहे त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये शेव टाकायची, म्हणजे ती जास्त गिचकी होत नाही. मग मी हे बघा अशा पद्धतीने ही शेव आणलेली किराण्याच्या दुकानातून. तर नंतर मग त्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून मग मला काय डबा भरायला लवकरच डबा भरायचा होता म्हणून मग मी काय जेवणाची वाट नाही बघितली. पहिली डब्यामध्येच शेव टाकायची होती म्हणून मी ती शेव लवकरच टाकली त्या पाण्यामध्ये आणि गॅस बंद करून घेतला. ते नंतर मग पूर्ण ती शेवने पाणी पूर्ण शोषून घेतलं आणि मग अशा पद्धतीने माझी शेवभाजी तयार झाली मैत्रिणींनो. तुम्ही पण या अशी चवदार शेवभाजी खायला आणि माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो.